2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि पाकिस्तानमध्ये जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी इंडियाने स्पष्ट नकार दिलेला आहे. आणि इंडियाने स्पष्ट नकार दिल्यानंतर आता पाकिस्तानकडून वेगवेगळे लोक काही काही बोलत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एक प्रकारे त्यांनी धमकी दिलेली आहे की जर भारताची टीम जर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी नाही आली तर आम्ही सुद्धा भारतामध्ये परत कधीच येणार नाही क्रिकेट खेळण्यासाठी, अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. आता ही धमकी इंडियासाठी काही नवीन नाही. मागच्या वेळेस पण आशिया कप जेव्हा पाकिस्तानमध्ये होणार होता तेव्हा पण पाकिस्ताननं असंच सांगितलं होतं, जर तुम्ही आला नाही तर आम्ही पण तुमच्या देशामध्ये येणार नाही. परंतु ते वर्ल्ड कप खेळण्यासाठी इंडियामध्ये आलेच होते, तर त्यांनी आशिया कपच्या वेळेस पण धमकी दिली होती आणि आता परत तीच गोष्ट केलेली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला इंडियाची का गरज आहे, कारण जेव्हा इंडिया जाईल तेव्हा पाकिस्तानमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटची मॅचेस जे आहेत ते रंगतदार होतील, तिथले स्टेडियम खचाखच भरून जातील आणि एक प्रकारे पाकिस्तानच्या इकॉनॉमीला खूप जास्त फायदा होऊ शकतो. आणि याच कारणामुळे पाकिस्तानची अशी मागणी आहे की इंडियाने पाकिस्तानला यायलाच पाहिजे. आता यावरून ते आयसीसीवर पण प्रेशर आणू शकतात, परंतु आपल्याला पण माहित आहे की आयसीसी पेक्षा पॉवरफुल बीसीसीआयच आहे. त्यामुळे बीसीसीआय जे म्हणेल ते आयसीसीला सुद्धा ऐकावंच लागतं. कुठेतरी हा अलिखित नियमच आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर इंडियाने अशा प्रकारची मागणी केलेली आहे की एकतर श्रीलंका नाहीतर दुबई या ठिकाणी मॅच करा, आम्ही पाकिस्तानला जाणार नाहोत असा स्पष्ट स्टँड घेतलेला आहे. कारण इंडियन गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की टेररिझम आणि सोबतच क्रिकेट ह्या दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही दहशतवाद टेररिझम बंद नाही करणार तोपर्यंत आम्ही आमची टीम तुमच्या देशामध्ये पाठवणार नाहीत, हा भारताचा क्लिअर कट स्टँड आहे. या बाबतीत काहीच संशय नाही. आणि सोबतच पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनं पण असं सांगितलेलं आहे की टीम इंडियाला इकडे यायला पाहिजे, विराट सारख्या प्लेअरला इकडे येऊन बघायला पाहिजे की पाकिस्तान किती मेहमान नवाजी करत असतो, किती मान सन्मान देत असतो. जेव्हा विराट कोहली इकडे येऊन या सगळ्या गोष्टी बघेल तेव्हा त्याला इंडियामध्येच आपल्याला मान सन्मान कमी भेटतो असं वाटेल, अशा प्रकारचे स्टेटमेंट शाहिद आफ्रिदीनं दिलेले आहे. आणि त्यानंतर हरभजन सिंग एका टीव्ही चॅनलवर डिबेट करत होता आणि तिकडून पाकिस्तानचा पण मेंबर जोडला गेलेला होता. तर त्यामध्ये हरभजन सिंग यांनी असं सांगितलं की आम्हाला तुमची गरज नाही किंवा आम्ही तुमच्यावर डिपेंड नव्हता, तुम्ही नाही आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, परंतु तुमची टीम मात्र इंडियावर डिपेंड असते. जसं की आशिया कप मध्ये पण म्हणजे आम्ही पाकिस्तानला आलो नव्हतो आणि तुम्ही तेव्हा पण सांगितलं होतं की आमची पण टीम येणार नाही, तरी पण तुम्ही आलात. तर एक प्रकारे हरभजन सिंगला असं सांगायचं होतं की तुम्ही या नाहीतर नका या, आम्हाला तुमच्याशी काही घेणदेण नाही, परंतु आम्ही मात्र तुमच्या देशात येणारच नाहीत आणि यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही, फरक पडणार आहे तर ते तुम्हाला. तर अशा प्रकारचं स्टेटमेंट हरभजन सिंग यांनी दिलं होतं. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर इंडिया जाणार नाही हे बघून पाकिस्तान एकदम असा खवळून उठलेला आहे आणि त्यामुळेच ते अशा प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत. तरी पण काही जरी केलं तरी इंडिया तर जाणारच नाही. तर आता काही दिवसामध्ये स्पष्टच होईल आयसीसी नक्की काय डिसिजन घेते.